राज्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून आजपासून आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील धरणांमध्ये 965.32 टीएमसी पाणीसाठा झालाय। राज्यातील प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांची एकूण पाणी क्षमता ही 1440.63 टीएमसी इतकी असून धरणातील 67.50% पाणीसाठा झाला आहे। पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ही 537.28 टीएमसी असून धरणात 83% इतका म्हणजेच 446.4 टीएमसी पाणीसाठा झालाय। पाणीसाठ्याबाबत पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी विदर्भात आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे हतनूर धरणातील 12 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतोय। सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। सध्या विदर्भातील 6 मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। विदर्भामध्ये एकूण 26 मोठे प्रकल्प आहेत। नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करणारी वाहिनी बेलापूर सीबीडी येथे फुटल्याने शनिवारपासून शहरामध्ये पाणी पुरवठा झालेला नाहीये। ऐरोली, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, सानपाडा अघोषित पाणीबाणीसारखी परिस्थिती आहे। पाण्याची वाहिनी दुरुस्ती कधीपर्यंत होईल, पाणी पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल अशी कुठलीही सूचना न दिल्याने शहरामध्ये पाण्याचा खडखडाट पाहायला मिळतोय। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये लसणाची आवक घटली आहे। त्यामुळे दरामध्ये 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे। लसणाचा दर हा 225 रुपयांवरून गेल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे। गेल्या काही दिवसांपासून मागण्या वाढल्याने भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। भेंडी, गवार, फ्लावर, वांगी आणि मटारच्या दरामध्ये वाढ झाली असून शेवगा, घेवड्याच्या दरामध्ये घट झाली आहे। मात्र अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। केंद्र सरकार पुढील महिनाभरामध्ये इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल करण्याचा आणि साखरेचं किमान विक्री मूल्य वाढवण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो अशी माहिती मिळतेय। पण साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची दाट शक्यता आहे। देशाच्या गरजे इतकी साखर उत्पादित करून उर्वरित ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर सरकारचा भर राहणार आहे। भुसावळ येथील एसटी महामंडळाच्या बस स्थानकामध्ये पावसाचं पाणी साचून बस स्थानक परिसरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या मुरुम पावसानं पुन्हा खड्ड्यातून बाहेर आल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। माळशेज घाटातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांकडून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते। बदलापूर रेल्वे स्थानकावरील नव्या होम प्लॅटफॉर्मवरील फरशा उखडलेल्या आहेत आणि या फरशांना भेगा पडल्यामुळे आता प्लॅटफॉर्मवरील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। यामुळे अपघात होण्याची भीती वर्तवली जाते। गडचिरोलीतल्या बामणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा बोजवारा उडलाय। पावसामुळे छतातून पाणी गळत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे कंत्राटदारावर कारवाईचे आदेश मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आहेत। अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या जनता भाजी बाजारामध्ये नेहमीच अस्वच्छता असल्याची तक्रार नागरिक करतायत। अशातच आता पावसामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कोकण किनारपट्टीवरील पर्सिसिन नेट मच्छीमार आक्रमक झालेत। केरळ, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यात आधुनिक पद्धतीच्या मासेमारीला परवानगी असताना महाराष्ट्रात निर्बंध कशाला असा सवाल मच्छीमार संघटनेने उपस्थित केलाय। खोल समुद्रामध्ये मासेमारीला परवानगी द्या अशी मागणी संघटनेने केली आहे। शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिने उलटल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन जागं झालं असून सोमवारपासून शासन नियमाची अंमलबजावणी होणार आहे। त्यानुसार आता महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत। दरम्यान नवी मुंबईतील खासगी शाळा तसंच पालिका चालवत असलेल्या सीबीएसई शाळांबाबत मात्र महानगरपालिकेने कोणतेही परिपत्रक काढलं नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नवी दिल्ली इथल्या संशोधन केंद्राच्या पुसा इथं पंतप्रधान मोदींच्या हस्ते पिकांच्या नव्या वाणांचं लोकार्पण करण्यात आलंय।
भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत देशभरात कार्यरत विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेली विविध फळं आणि पिकांची 109 वाणं ही जारी करण्यात आली आहेत। त्यात महाराष्ट्रातील सोलापूर अनारदाना या वाणाचा समावेश आहे। संपूर्ण देशामध्ये डाळिंब प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात येणारं हे पहिलंच वाण आहे। जळगावमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे। एका भरधाव कारनं दुचाकी स्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला धडक दिली, त्यात 5 जण जखमी झाली आहेत। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये रेल्वेद्वारे केळीची वाहतूक केली जाते, मात्र व्हीपीएन रेल्वेच्या बोगीमुळे केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्यामुळे व्हीपीएन रेल्वे बंद करून किसान रेल्वे सुरू करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केली आहे। मुंबईत आता गणेश उत्सवाची लगबग पाहायला मिळते। लालबाग परळ इथल्या गणेश मूर्तींच्या कारखान्यातून या मूर्ती मंडपात नेण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे। काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। रायगड पोलीस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। परीक्षेला जाताना कानात इयरफोन आढळून आलाय। लोकलमध्ये रील बनवणं 2 तरुणांच्या चांगलंच अंगलट आलंय। 2 तरुण रील बनवण्यासाठी थेट लोकल ट्रेनच्या मोटरमॅन केबिनमध्ये शिरले। कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातून दरवर्षी लाखो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र तसंच कर्नाटकमध्ये स्थलांतरित होतात। त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं सुद्धा असतात। या मुलांच्या शिक्षणात दरवर्षी जवळपास 6 महिन्यांचा खंड पडतो। याबाबतचा सर्व्हे अवनी स्थलांतरित विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात आला होता। त्यानंतर मानवी हक्क अभियानानं सुमोटो प्रकरण दाखल करून घेत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवादी बनवलंय। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये पिंपरगावच्या परिसरामध्ये ब्लॅक पॅन्थर आढळून आलाय। हा ब्लॅक पॅन्थर जंगलाच्या दिशेने जात असल्याचं दिसून आलं। त्यानंतर नागरिकांनी हा क्षण कॅमेरामध्ये कैद केलाय। बीडमधील प्रसिद्ध असलेला रामेश्वर धबधबा हा प्रवाहित झालाय। 700 फुटावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। त्यामुळे वीकेंडच्या दिवशी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय। पालघर जिल्ह्यातील वाढवण इथं देशातील सर्वात मोठं बंदर उभारण्यात आलंय। समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावर पोहोचता यावं यासाठी एमएमआरडीसी या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय। इगतपुरी चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग एमएमआरडीसी बांधणार आहे। जामनेर तालुक्यातील तोंडापूर अजिंठा घाट निसर्गरम्य वातावरणानं फुललाय। पावसामुळे जिथं पाहावं तिथं हिरवाईनं नटलेली दृश्य दिसतात। हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये 14 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय।